हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर आज आहे सोमवार आणि म्हटलं रोजचं तेच रुटीन शेअर करण्यापेक्षा आज म्हटलं ब्लाऊजची स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर करावी. हा आहे बॅकनेकचा ब्लाऊज मी शिवायला घेतला आहे. याची डिझाईन म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तर ह्याचा डबल गळ्याचा गळा होता, म्हणजे हा बॅक साईड वरून एक 3.5 इंचाचा गळा होता आणि त्याला अशा प्रकारे ट्रायंगल टाईप गळा होता, स्क्वेअर. तर त्याला अशा प्रकारे मी जसं हवं होतं तसे मार्किंग करून घेतली ब्लाऊजची. दुसऱ्या भागावर पण मी अशी डॅप करून ती मार्किंग करून घेतली दोन्ही बाजूंनी व्यवस्थित अशी चॉकमध्ये. आता हे जे मी स्टिच करताना तुम्हाला क्लिप दाखवते ती मी रात्री स्टिच केलेली होती आणि त्यानंतर उरलेला भाग मी आज दुपारी जेवण वगैरे सर्व आवरून त्यानंतरवर मशीनवर बसलेली. वेळेला दोन्ही मुलं गेलेली शाळेत. माझं जेवण वगैरे सर्व आवरून मी ब्लाऊज शिवायला बसलेली. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर जो आपला मेन ब्लाऊज पीस होता तो त्याच्यावर हा अस्तरचा कपडा ठेवून जशी मार्किंग केलेली त्याप्रमाणे शिलाई मारून घेतली मी या स्क्वेअरला फक्त. त्यानंतर मी ती शिलाई मारून झाल्यानंतर मधून जेवढा भाग उरलेला होता तो कट करून घेतला आणि त्याला जेवढे कोण होते ना तेवढे त्याला कट करून घेतले आणि जो ब्लाऊज आणि अस्तर होता ना तो उलटा करून त्याच्यावर पुन्हा एकदा दाब शिलाई ठेवून दिली स्क्वेअरला त्या. पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर इथे आता मी मधल्या या स्क्वेअरला शिलाई मारून घेतली. त्यानंतर वरच्या गळ्यासाठी मला जो मार्किंग करून घेतलेली त्याला पण शिलाई मारून घेतली मी. पाहू शकता तुम्ही. आणि उरलेला भाग मी कट करून घेतला आणि तिथे पण असे छोटे कट मारून दिले जेणेकरून तो पलटी करताना त्याचा शेप जसा हवा आहे तसा आपल्याला शेप मिळेल. त्यानंतर इथे मी जो मागच्या भागाला आपल्या खाली कमरेची पट्टी असते ती पण लावून घेतली, कारण खाली जसा आपण सिंगल गला मारतो तेव्हा तो खालची शिलाई डायरेक्ट मारून पलटी करून शिलाई मारली तरी जमते, पण आता याला मला पट्टी जोडावी लागणार होती तर ती पण मी जॉईन करून पलटी मारून दाब शिलाई मारून घेतली. आणि त्यानंतर मी मागचे आपले जे 2 टक्स असतात ते पण मारून घेतले. पाहू शकता तुम्ही जशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शोल्डरप्रमाणेच खाली मापाने घेऊन 2 टक्स मारून घेतले मी. आणि त्यानंतर वरच्या गळ्याला सुद्धा मी जेवढी पट्टी हवी होती तेवढी कट करून घेतली आणि त्याला पण फिनिशिंग देऊन घेतली. आता इथे आपला मागचा गला पण रेडी आहे. त्याला मला थोडी डिझाईन करायची होती, ती पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. पाहू शकता तुम्ही. त्याला मी अशा प्रकारे पेपर मार्किंग करून घेतली, कारण छोट्या अशा पट्ट्या लावायच्या होत्या मला. बघाच तुम्ही व्हिडिओ पुढे. तुम्ही जर तुमचा ब्लाऊज एखादा शिवण्यासाठी पेंडिंग ठेवला असेल तर तुम्ही त्या ब्लाऊजला अशा प्रकारे बॅकनेकला डिझाईन करू शकता. पाहू शकता तुम्ही मी अशी पेपरवर मार्किंग करून घेतली म्हणजे 2 इंचाची साईडून 2 इंचाची आणि जसा गल्याची उंची होती त्याप्रमाणे. त्यानंतर मी अशी लांब अशी पट्टी काढून त्याला नाडी टाईप म्हणजे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी लांब अशी नाडी तयार केली आणि ही लांब पट्टी केलेली ती ज्या पेपरवर मी मार्किंग केलेली त्याच्यावर जशी हवी होती डिझाईन त्याप्रमाणे ठेवून त्या पण स्टिच करून घेतल्या.
अशा प्रकारे मी या पट्ट्या त्या पेपरला जशी मार्किंग करून घेतलेली त्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर दोन्ही बाजूला साईडून मी जसे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा दुसरी पट्टी घेऊन त्याला दाब शिलाई देऊन घेतली। त्यानंतर मी जशी डिझाईन हवी होती ती डिझाईन तयार करून घेतली आणि जो पाठीचा भाग आपला तयार करून ठेवलेला त्याला ती डिझाईन जशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जॉईन करून घेतली। पाहू शकता तुम्ही किती छान लुक आलेला ब्लाऊजला। आणि त्यानंतर मी शिलाई मारून झाल्यानंतर जे आपलं मागं पेपर होतं डिझाईनला ते पण काढून घेतलं। तर इथे या ब्लाऊजला अजून छान लुक येण्यासाठी मी त्याला मागे अशी जसे मध्ये मध्ये गॅप होती तिथे मणी लावून घेतले 2-2, त्याच्याने अजूनच छान लुक आलेला ब्लाऊजला। हा ब्लाऊज माझ्या छोट्या बहिणीचाच आहे जो की माझ्याकडे शिवायला होता। याचा बॅक नेक तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केला। फ्रंट साईड याची प्रिन्स कटच आहे सिंपल अशी आणि स्लीव डिझाईनसुद्धा मी जर चांगली डिझाईन केली तर तुमच्यासोबत शेअर करीनच व्लॉगमध्ये म्हणा किंवा शॉर्टमध्ये। चला तर मग या पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा। तर कसा वाटला माझा हा आजचा डेली रुटीन व्लॉग न शेअर करता मी आज माझ्या ब्लाऊज डिझाईनचा व्लॉग शेअर केलेला तुमच्यासोबत। कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या या नवीन मराठी चॅनलला। चला तर मग मी व्लॉग इथे एंड करते। बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। बाय।